हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमध्ये रेशीमबागमधील संघ कार्यालयाला भेट. हेडगेवार स्मृती स्मारकाला अभिवादन केल्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरी तोफ धडाडणार. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी. राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण याकडे लक्ष. हिंदू नववर्षाचा शुभारंभ. गुढीपाडव्याचा राज्यभर उत्साह. राज्यभरातील शोभायात्रा आणि गुढीपाडव्याचे कार्यक्रम पहा दिवसभर लोकशाही मराठीवर. ठाण्यात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा उत्साह. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा. गुढीपाडव्याचा नागपूरमध्ये उत्साह. शोभायात्रा काढत नागपूरकरांकडून हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेत होणार सहभागी. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा. मंदिराच्या शिखरावर उभारली गुढी. आई तुळजाभवानीची अलंकार घालून विधिवत पूजा. राज्यभरातील प्रवाशांना एसटीकडून गुढीपाडव्याचं गिफ्ट. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बसेसच्या जागी नवीन बसेस येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची लोकशाही मराठीला माहिती. 1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार. वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात ड्रेस कोड लागू करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. आज मंदिर समितीला देणार निवेदन. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचा प्रवास होता आता एक्झिक्युटिव्ह होणार. रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लॉन्च. 22 प्रवासी करू शकतील आराम. उद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.